नमस्कार, मी वैशाली. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने, पण तरीही सोप्यात सोप्या प्रकारे आज आपण बेसनाचे चुरमा लाडू बनवणार आहोत. आणि ही पद्धत इतकी सोपी आहे की अगदी पहिल्यांदा जे लाडू करतायत त्यांनासुद्धा हे लाडू करणं अगदी सोपं जाईल. सगळ्यात आधी इथे आपण 100 ग्रॅम म्हणजेच 1 कप बारीक दळून आणलेलं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर ह्याच्यात घालायचा आहे 2 टेबलस्पून बारीक रवा, 2 टेबलस्पून साजूक तूप. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे जे आपण तूप घेतलेलं आहे, हे तूप हे हरभरा डाळीचं पीठ आणि रवा याला व्यवस्थित लागणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या दोन्ही हातांचा इथे आपल्याला असा वापर करायचा आहे. आपल्या दोन्ही हातांवर हे पीठ असं घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ते चोळून घ्यायचं आहे. म्हणजे जे साजूक तूप आहे ते या सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतं. नंतर इथे आपण पाव कप तापवून गार करून घेतलेलं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. दूध एकदम न घालता गरजेप्रमाणेच आपण दुधाचा वापर करणार आहोत. दुधाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. आणि आता आपलं हे पीठ आपण इतपत असं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे. पीठ इतपत घट्ट असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे बाजूला ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी. आणि पीठ भिजवायला पाव कप दूध घेतलं होतं, त्यातलं 1 टेबलस्पून दूध शिल्लक आहे. नंतर एका कढईत मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण चवीमध्ये फरक पडतो. गॅसचा सगळ्यात छोट्या बर्नरवर आपण अशी एक प्लेट ठेवलेली आहे आणि याच्यावर आपल्याला साजूक तूप इथे असं ठेवून द्यायचं आहे. गॅस अजून आपण सुरू केलेला नाही आहे. आता 10 मिनिटांनंतर भिजवलेलं पीठ छान मुरलेलं आहे आणि ह्याचे आता ना आपल्याला छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. खूप मोठे मोठे गोळे करायचे नाही आहेत, तर थोडे छोट्या आकारामध्येच आपल्याला ह्याचे असे गोळे करायचे आहेत. जास्त मोठे गोळे केले तर आपल्याला साजूक तुपाचं प्रमाण वाढवावं लागतं. आणि हे बघा, असे हे चपटे थोडेसे जाडसर गोळे आपल्याला करून घ्यायचे. आणि हे गोळे करायला सुरुवात केली की एकीकडे आपण गॅस सुरू करायचा आहे. गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवायची आहे. सुरुवातीचे थोडेसे असे गोळे आपण तयार करून घेतलेत आणि इकडे हे बघा, आपण तूप तापत ठेवलेलं आहे. हे अजिबात अजून तापलेलं नाही आहे आणि ही बारीक ज्योतीवरच हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित असे गोळे तळून काढायचे आहेत. आणि हे गोळे एकाच आकारामध्ये आपल्याला ठेवायचे, म्हणजे एकाच वेळेस ते व्यवस्थित तळले जातात. आता सुरुवातीची साधारण 5 मिनटं या गोळ्यांना आपल्याला अजिबात हात लावायचा नाही आहे. जसे जसे हे गोळे तळले जायला लागतात तसं तसं तुम्ही बघितलं तर या तुपामधनं बुडबुडे यायला लागलेले आहेत. साधारण 5 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण वरचा ह्या गोळ्यांचा भाग खालच्या बाजूला घेणार आहोत. कमीत कमी वेळ आपल्याला हे गोळे हलवायचे आहेत, म्हणजे ते सगळ्या बाजूनी असे व्यवस्थित तळले जातील. आणि मध्ये मध्ये या पद्धतीने असे तुम्ही गोल फिरवलेत तर सगळीकडे त्याला ती जो उष्णता आहे गॅसची ती सुद्धा व्यवस्थित लागेल. आणि दोन्ही बाजूनी हे गोळे व्यवस्थित तळायला मला 8 मिनटं लागलेली आहेत. आणि ह्या गोळ्यांना अशा भेगा गेल्या तरीही काहीही हरकत नाही. आता हे तळलेले गोळे आपण बाजूला काढायचे आणि उरलेले गोळेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. तूप जर का जास्त तापलं असेल तर गॅस बंद करा आणि तूप थोडंसं कमी गार झालं की मग परत हे गोळे त्याच्यामध्ये तळायला ठेवा. आणि आता हे सगळे गोळे आपले व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत. आतूनसुद्धा अगदी हे छान असे तळले गेलेले आहेत. बारीक गॅसवर हे नीट तळले तर आतलं पीठ अजिबात कच्चं राहत नाही. नंतर इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत आणि हे जे गरम तूप आहे त्याच्यामध्ये हे काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, गॅसची ज्योत मी आधीच बंद केलेली आहे.
यातला कच्चेपणा फक्त आपल्याला घालवायचा आहे. अशा पद्धतीने तुपात पण आपण काजू आणि बदाम जर का तळून घेतले तर त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि खाताना ते छान लागतात. तूप इतपतच मी गरम ठेवलेलं आहे की हे बघा, गॅस जरी बंद असला तरीही हे व्यवस्थित त्याच्यामध्ये तळले जात आहेत. या तळून घेतलेल्या गोळ्यांचे आता आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालायचे. त्यासाठी मिक्सर आधी स्वच्छ धुवून कोरडा करून घेणं गरजेचं आहे. नंतर ह्याच्याचमध्ये आपण घालतोय आवडीप्रमाणे गूळ. इथे माझ्याकडे गुळाची पावडर आहे म्हणून मी 3 टेबलस्पून गूळ घातलेला आहे. नंतर घालायचे वेलची पावडर आणि थोडंसं केशर. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सर चालू बंद असा करून घ्यायचा आहे. आणि हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं जे मिश्रण आहे ते थोडं मोठी छिद्र असलेल्या एका चाळणीमधनं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आणि हे चाळलेलं मिश्रण अगदी इतकंच आपण छान असं कोरडंसुद्धा झालेलं आहे. आणि हा जो चुरा आहे हा परत एकदा मिक्सरमधनं फिरवून चाळून घ्यायचा आहे. आणि इथे आता आपला हा चुरमा तयार झालेला आहे. नंतर मिक्सरच्या याच भांड्यामध्ये आपण तळून घेतलेले काजू आणि बदाम घेतलेत आणि त्याची अशी पूड करून घ्यायची आणि ही पूड या चुरम्यामध्ये घालायची. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आत्ता पूर्णपणे कोरडं आहे. याचे लाडू वळवून घेण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. हे तूप आपण वापरतोय जे आपण ते गोळे तयार करून घेतले होते. ते गोळे तळताना जे साजूक तूप वापरलेलं आहे त्याच तुपाचा मी इथे वापर करणार आहे. तुम्ही हे लाडू पूर्णपणे तुपामध्ये करू शकता. ज्यांना खूप तूप खायचं नाही आहे ते दुधाचा इथे वापर करू शकतात किंवा मग तुम्ही थोडंसं तूप आणि थोडंसं दूध असं सुद्धा इथे वापरू शकता. आत्ता इथे मी 3 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे पण मिश्रण अजून थोडं कोरडं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये दूध घालते. हे जे मगाचं आपलं 1 टेबलस्पून दूध शिल्लक होतं त्यातलंच फक्त अर्धा टेबलस्पून दूध मी इथे वापरलेलं आहे. आणि आता आपल्याला लाडू याचे छान असे वळता येत आहेत. मी नेहमीच प्रयत्न करते की तयार केलेला पदार्थ हा लवकरात लवकर संपेल. त्यामुळे दूध घातल्यानंतरही हे लाडू 6 दिवस छान राहतात. दुधाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा फक्त वापर केला तर 10 ते 11 दिवस हे लाडू बाहेर छान राहतील. आणि मी हे लाडू करताना मध्यम आकारामध्येच हे लाडू तयार केलेले आहेत. नेहमीच्या बेसनाच्या लाडूंपेक्षा याची चवही वेगळी आहे. पण एकदा तरी हे लाडू तुम्ही करून बघा. घरातल्यांना म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लाडू आवडतील. या मिश्रणात मध्यम आकाराचे 10 लाडू तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.